सो ग्रेट. वेलकम जयवंत. आज आपल्यासोबत जयवंत चव्हाण मुंबईवरून आहेत आणि जयवंतनी त्याच्या लाईफ मध्ये त्यांनी एक वेल्थ गोल सेट केलेला. हा वेल्थ गोल त्याच्या करंट ऍक्टिव्ह इन्कम एवढा आहे. दॅट मीन्स जे महिन्याला तो 12 तास दिवसाला काम करून अर्न करतो, हे त्यांनी पॅसिव्ह इन्कम सिमिलरली त्याच्या पॅशन मधून अर्न केलेलं आहे. आणि एंटायर या जर्नी मध्ये जयवंत आपल्याशी शेअर करणार आहे की एक्झॅक्टली कशा पद्धतीने त्यांनी हे त्याचं वेल्थ गोल अचीव्ह केलेलं आहे आणि हे वेल्थ गोल कन्सिस्टन्सी अचीव्ह करण्यासाठी एव्हरी मंथ अचीव्ह करण्यासाठी काय करावं लागेल हे आज आपण जयवंत कडून जाणून घेऊया. सो वेलकम जयवंत. सो क्विकली तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा की एक्झॅक्टली वेल्थ गोल म्हणजे तुमच्यासाठी काय आणि हा तुम्ही अचीव्ह कसा केला. पण ऑडियन्सला ऐकायला आवडेल की जयवंत एक्झॅक्टली काय करतात आणि जयवंत कुठून आले. येस. सर्व थँक्यू सर. आधी तुम्हाला थँक्यू बोलतो की तुम्ही आम्हाला अशी ऑपॉर्च्युनिटी दिली आणि आम्हाला चांगलं असं मार्गदर्शन दिलं, ज्याची प्रत्येकाला ऍक्च्युली गरज असते. ज्याला लाईफमध्ये सक्सेसफुल बनायचं असतं ना, त्याला जे मेंटर आपण म्हणतो ना, की जे आपल्याला रस्ता दाखवतो, तर तो आम्हाला रस्त्यात माहिती नसतं तर ह्या गोष्टीपर्यंत पोहोचलो नसतो. तो जसं तुम्ही सांगितलं की आपल्याला काही गोष्टी अचीव्ह करण्यासाठी आपल्याला हे व्हिज्युअलाइज म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड वगैरे ह्या त्याला ऍक्टिव्ह ठेवणं, म्हणजे त्याला प्रोग्रामिंग देणं. सो ह्या गोष्टी जसं अफर्मेशन, सो ह्या अफर्मेशन आपल्या डेली रुटीन मध्ये असणं महत्वाचं असतं. त्याच्यामुळे काही गोष्टी अशा ज्या घडतात की त्याच्यावरती आपला विश्वास बसत नाही, ते जे काही अफर्मेशन आहेत ते डेली माझ्या लाईफ मध्ये चालू असतात. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या आधी. त्या अफर्मेशन्स मुळे अशा काही गोष्टी घडल्या की जे माझ्या लाईफ मध्ये ते मला रिझल्ट भेटले. सांगायचं म्हटलं तर मी एक 3D व्हिज्युअलायझर आहे. मी जॉब करतो, प्लस मी एक फ्रीलान्सिंग पण करतो, ज्याच्यातून मी ऍडिशनल इन्कम अर्न करतो. सो माझ्या अफर्मेशन मध्ये मी माझा वेल्थ गोल सेट केला होता. सो त्याच्या रिलेटेड तुम्ही मला काही अफर्मेशन दिल्या होत्या, सो त्या मी रेग्युलरली बोलतो. सो त्याच्यामध्ये तुम्ही वेल्थ गोल सेट करून दिला होता, तो पण तुम्ही सांगितला होता तो आपण कसा काढतो तो. सो तो वेल्थ गोल म्हणजे तोच आहे की जो माझी जी सॅलरी आहे तोच एक माझा वेल्थ गोल आहे ऍडिशनल. ते केलं होतं. सो अफर्मेशन असतात. तो सडनली मला ह्या मंथ मध्येच आहे ना की असे काही ऍडिशनल प्रोजेक्ट भेटले आणि ते पण एक मोठ्या कॉस्टचे होते काही, आणि काही नॉर्मल होते. जसे लास्ट टाइम तुम्ही आपल्या लास्ट मीटिंग मध्ये मला सांगितलं होतं की कॅटेगरी वाईज आपल्याला ते प्रोजेक्ट करायचे असतात, की जो मॅक्सिमम रेंज जी आहे बजेटचं ते किती प्रोजेक्ट लागतील आपल्याला वेल्थ गोल अचीव्ह करायला, प्लस जे मिड लेवलचे असतील तर ते जर म्हटले तर ते आपल्याला किती प्रोजेक्ट लागतील, आणि ते त्या हिशोबाने होतं सगळं त्या डोक्यामध्ये. दॅट मीन्स आपण रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं की जर आपल्याला 1,00,000 रुपये वेल्थ गोल जर आपण सेट केलेला तर हा अचीव्ह करण्यासाठी आपले किती प्रोडक्ट असले पाहिजे. माइट बी ते कन्सल्टेशन असू शकतात आणि त्या किती प्रोडक्ट्स मध्ये तुम्हाला किती नंबर ऑफ क्लायंट्स अचीव्ह करायचे. राईट राईट सर. आणि सर हे कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं असतं की आपण जर एखादी गोष्ट काय करायला जातो ना, त्यामध्ये जर कॅल्क्युलेशन जर नसेल ना तर ते अचीव्ह करणं ते थोडं डिफिकल्ट. जसं आपण तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करता, त्यामध्ये तुम्ही रिटायरमेंटचा गोल अचीव्ह केला तर ते कॅल्क्युलेशन करून तुम्ही काढलेलं ना, सो ते पकडून आपण जर्नी स्टार्ट केली आहे. सो मग आपल्याकडे रिझल्ट आपल्याला बरोबर तो भेटणार त्या टाइमला. तसंच ह्या गोष्टी होत्या, त्या मला पटल्या त्यावेळेस. आणि बेसिकली ह्या गोष्टी कोण करत नाही, मी तर करतच नव्हतो. सो ज्यावेळेस तुम्ही सांगितलं तेव्हा ते मला पण पटलं ते गोष्ट. नाही, हे असं ऍक्च्युली कॅल्क्युलेशन असलं पाहिजे, आपल्याकडे असले पाहिजे. जनरली आपल्याला जेवण काय असतं की बऱ्याचशा लोकांना ना त्यांचं महिन्याचं उत्पन्न किती असायला पाहिजे ना याच्यावरती कधी फोकस नाही करत. कारण आपल्या लाईफमध्ये पैसा हा एक अत्यंत इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे. म्हणजे लाईफ मधलं जसं करिअर इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे तसं पैसा पण एक $1 मिलियन प्रोजेक्ट असायला पाहिजे. आणि तुमचं उत्पन्न ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह या दोन्ही कॅटेगरीमध्ये येणं फार गरजेचं. पण आपल्याला स्कूल कॉलेजमध्ये बिलकुल शिकवलं नाही की आपल्याला पॅसिव्ह इन्कम अर्न करायचं. पण तुम्ही पॅसिव्ह इन्कमचा विचार केला आणि ते किती असायला पाहिजे हा सेकंड तुमचा थॉट आला. फर्स्ट आय थिंक पॅसिव्ह इन्कम असायला पाहिजे हा थॉट, सेकंड किती असायला पाहिजे हा थॉट, आणि देन बाकीच्या गोष्टी मग कॅल्क्युलेशन सगळ्या जुळायला सुरुवात झाल्या. राईट सर. मला आता क्वेश्चन तुम्हाला असं विचारायचं आहे की इंटायर जी तुम्ही जर्नी स्टार्ट केली, आय गेस तुम्ही लास्ट 6 मंथ बॅक
आमच्या प्लॅटिनम ही जी हाय एंड मेंबरशिप आहे आमची, जी आमची लाईफ टाईम मेंबरशिप आहे आणि 2 वर्षाचं आमचं लाईफ वरती MBA प्रोग्राम होता. त्याच्यावरती म्हणजे तुमच्या लाईफमध्ये हेल्थ, करिअर, रिलेशनशिप या चारही एरियावरती आपण काम करतो. बट या जर्नीमध्ये तुम्हाला जे तुम्ही वेल्थ गोल तुमचा अचीव्ह केलेला आहे 6 महिन्यामध्ये, तो फर्स्ट टाइम अचीव्ह केलाय की 6 महिन्यामध्ये अजून पण हे तुम्हाला एक्सपिरियन्स तुम्ही म्हणजे एक्सपिरियन्स घेतलेला आहे की या 6 महिन्यामध्ये काही ना काही तुम्ही पॅसिव्ह इन्कम अर्न केलेलं आहे? सो क्विकली शेअर करा तुमचा एक्सपिरियन्स. हा जो आता मी अर्न केला तो हा फर्स्ट रँक असेल सर. ह्याच्या आधी म्हणजे केलं पण ते तेवढ्या रेंज पर्यंत मी पोहोचलो नव्हतो. ओके. म्हणजे हा एका म्हणजे विदिन सर 15-20 दिवसातच हे झालेलं आहे. येस. तेवढ्या ह्याच्यात मी अचीव्ह, कारण की आपलं बोलणं झालं त्यानंतर ऑलरेडी तेवढे दिवस गेले होते. सो राईट. ते झालं. ह्याच्या आधी भेटायचे पण ती रेंज एका लिमिट पर्यंत असायची त्या महिन्याची, ऍब्सोल्युटली असं असायचं. ह्या महिन्यात मी तो एक माझा टार्गेट म्हणतो ना हाय लेवलचा, तो अचीव्ह केला आहे. ऍब्सोल्युटली राईट. म्हणजे आय थिंक कसं असतं माहितीये की तुमचं जे करंट ऍक्टिव्ह इन्कम असतं हे तुमचं कम्फर्टचं इन्कम असतं, राईट? बट एक्झॅक्टली तुम्ही ते कम्फर्ट ब्रेक करून जो डिस्कम्फर्ट होता त्याला कम्फर्ट बनवलं, राईट? राईट राईट. पण मी तुम्हाला आवडेल का मी ऑडियन्सला एक्झॅक्टली तुमचं ऍक्टिव्ह इन्कम किती आणि पॅसिव्ह इन्कम वेल्थ गोल किती तुम्ही अर्न केलं हे शेअर केलं तर? शुअर ना सर, शुअर शुअर. डेफिनेटली जयवंत आय थिंक 1 लाख रुपये अर्न करत होते Yes, sir. ऍक्टिव्ह इन्कम आणि 1 लाख रुपये त्यांनी वेल्थ गोल सेट केले. दॅट मीन्स जयवंतनी आय थिंक 2 लाख रुपीज तुम्ही अर्न केलेले, राईट? हो. सो तुम्ही तुमचं स्टँडर्ड काय केलं? चेंज केलं पॅसिव्ह इन्कमचा. आणि आता हो. स्टँडर्ड जो सेट केलाय ना त्याला आता रेग्युलर अचीव्ह करण्यासाठी जयवंत तुम्ही काय काय एक्झॅक्टली पुन्हा करायला सुरुवात करा? प्लीज शेअर. तेच एक जे मी आता रुटीन जे फॉलो करतो ते मला कंटिन्युअसली फॉलो करायचं, कन्सिस्टन्सली करायचं. कारण की आपण प्रत्येक गोष्टीत म्हणतो ना कन्सिस्टन्सी इज द की. त्याच गोष्टी मला करायच्या डेली. मला ते अफर्मेशन्स माझ्या रुटीन मध्ये आणायचे. आणि सर हे करताना कधी कधी आपल्याला ना ऑर्डिनरी लोकांच्या लाईफ पेक्षा थोडं वेगळ्या प्रकारे आपल्याला लाईफ थोडं बिझी ठेवावं लागतं. ते थोडं असं थोडं टफ असतं, पण ते आपल्याला करावं लागतं. त्याच्यामुळेच तर आपल्याला हे सक्सेस भेटतं. ऍब्सोल्युटली राईट. कारण की टाइम पूर्ण आपला शेड्यूल बिझी राहतो. सो आपल्याला आपले थॉट्स पण तसेच असले पाहिजे कामाच्या रिलेटेड आपल्या. आणि अफर्मेशन्स मस्ट. मला डेली अफर्मेशन बोलायलाच पाहिजे. येस डेफिनेटली डेली अफर्मेशन आपल्याला बोलायला पाहिजे. अफर्मेशन का बोलायचं आहे? कारण आपलं एक ना ब्रेनचं आपण प्रोग्रामिंग केलेलं आहे आणि या प्रोग्रामिंग प्रमाणे आपले काय होतात, थॉट्स क्रिएट होतात, आपले फिलिंग्स पण त्या पद्धतीने क्रिएट होतात, आपले बिलीफ सिस्टम पण त्याच्या पद्धतीनेच आपण बनवतो. जसं असे फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये माझ्यासाठी इन्कम खूप कम्फर्टेबल आहे, त्याच्यापेक्षा जास्त मी स्ट्रेच करणार नाही. कारण त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेच केलं तर माझे बिलीफ काय सांगतात की मला माइट बी माझं अनकम्फर्ट डिस्टर्ब होईल, माझे अदर एरियाज मध्ये डिस्टर्ब होईल. बट आय थिंक तुम्ही एक्झाम्पल सेट केला की जर तुम्हाला आवडीचं काम तुमच्याकडे असेल तर दॅट मीन्स तुम्ही स्ट्रेच करू शकता, राईट? राईट राईट सर. आणि तुम्ही तुमच्याच करिअरमध्ये तुमचं स्ट्रेंथ आयडेंटिफाय केली आणि त्याच्यावरती जर काम केलं तर डेफिनेटली हे सगळे गोल्स तुम्ही जे सेट केलेत अफर्मेशनने वर्क होऊ शकता. सो ग्रेट जयवंत, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही जो एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे आणि डेफिनेटली तुमचे हे जे वेल्थ गोल आहेत ना स्लोली ग्रॅज्युअली तुम्हाला डिफरंट वेल्थ गोल सेट करणं पण फार गरजेचं आहे. बट ऑडियन्सला मी एकच सांगेन की तुम्हाला तुमचे इन्कम गोल माहिती असणं फार गरजेचं आहे. बट ऍटलिस्ट तुमचं जे काही एक्सपेन्सेस असतात एक्सपेन्सेसच्या डबल तुमचं इन्कम ऑलवेज होणं फार गरजेचं आहे. सो आपण हे मिडल क्लास मेंटॅलिटीचे लोक विचार करत नाही. सो यावरती काही शेअर करू शकता जयवंत की एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपले थॉट्स आपण बनवले पाहिजे सो दॅट ऑडियन्सला पण कळेल की डेफिनेटली हे सगळे रेफरन्सेस खूप पॉझिटिव्ह रेफरन्सेस वर्क होतात रिअल लाईफ. थॉट सर आपल्याला तेच आहे की आपल्याला आपले पॉझिटिव्ह थॉट्स सगळे असले पाहिजे की नाही मला लाईफमध्ये अशी काहीतरी गोष्ट आहे ना जी मला अचीव्ह करायची आणि हे सतत आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे. म्हणजे हे आधी होतं असं माझ्याकडे, पण ते ह्याला सायन्स म्हणतात ते असं माहिती नव्हतं. ज्यावेळेस प्लॅटिनम मध्ये आलो तेव्हा मला कळालं की नाही हे सायन्स आहे. म्हणजे आधी असा विचार करायचो आणि तशा काही गोष्टी घडायच्या, पण प्लॅटिनम मध्ये आल्यावर ते कळालं की नाही हे सायन्स आहे. आणि ह्याला अजून एक स्टेप पुढे नेण्यासाठी अफर्मेशन ह्या महत्वाच्या असतात. थॉट्स तुम्हाला तेच आहे की तुम्हाला व्हिज्युअलाइज करावंच लागेल की तुम्हाला कशी लाईफ पाहिजे, की तुम्हाला काय तुमचे गोल अचीव्ह करायचे आणि सतत त्यावरती राहायला पाहिजे की मग ऑटोमॅटिकली एक एक डॉट म्हणजे बनत जातात आणि नंतर ते कनेक्ट होऊन तुम्हाला ते सक्सेस तुमच्या
पुढे येतं ते. म्हणजे कुठच्या ना कुठच्या निमित्ताने त्या गोष्टी घडत जातात अशा, आणि आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचतो जे आपण व्हिज्युअलाइज करत असतो. येस येस येस, सुपर, थँक्यू व्हेरी मच. मी जयवंत फक्त एक तुमच्या प्रोफेशन रिलेटेड कनेक्ट करेन. खूप जण लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन मानत नाही, ठीक आहे, त्यांच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन माइट बी मॅजिक आहे, बट आय थिंक लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅजिकल वर्ल्डच आहे डेफिनेटली. बट जयवंत तुम्ही एक 3D व्हिज्युअलायझर आहात, ठीक आहे. सो तुम्ही तुमच्या प्रोफेशन मध्ये तुम्ही जे डिझाईन बनवता 3D व्हिज्युअलाइज आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनला कनेक्ट कसं करता येईल, प्लीज थोडं ऑडियन्सला सांगू शकता? डेफिनेटली डेफिनेटली ह्याचं चांगलं उदाहरण आहे सर, ऍक्च्युली द्यायला म्हटलं तर, की जसं मी जे 3D व्ह्यू बनवतो ते बनवतो, म्हणजे कसं क्लायंटला मी जे दाखवतो ना ते बनण्याच्या आधीचं ते व्हिज्युअलाइज असतं ते. आता जसं फॉर एक्झाम्पल एखाद्याला मी इंटेरियरचा सीन दाखवलं की ऍक्च्युली त्याच्या जागेवरती काय बनलेलं नाहीये, पण ते मी त्याला बनवून दाखवलं की बनल्यानंतर असं होणार, मग ही माझी ब्लू प्रिंट झाली. सो त्याला ते कधी पटेल की हे असं आहे ज्यावेळेस तो डिझायनरला किंवा आर्किटेक्टला देईल ते काम जे मी ब्लू प्रिंट देणार, त्यावेळेस जर तो तिकडे कन्स्ट्रक्शन करून ज्यावेळेस तसं तो बनवेल ना, मग तेव्हा ते रिअल मध्ये क्लायंटला दिसेल. सो हे असं आपण एक कनेक्ट करू शकतो की मी व्हिज्युअलाइज केलं बनवून ते डेटा मी दाखवला, त्या डेटाचा यूज करून त्याने डिझायनर बनवून मग तेव्हा क्लायंटला ते रिझल्ट भेटले. असं आपण एक कनेक्ट करू शकतो. पण इथे मग डिझायनर जर बघितलं तर तुम्ही डिझाईन व्हिज्युअलाइज करून डिझाईन बनवता आणि हे डिझायनरला दिल्यावर ऍक्च्युअल डिझाईन तसं बनतं, राईट? ऑलमोस्ट 100% ऍक्च्युअल डिझाईन तसं बनतं. पण लॉ ऑफ अट्रॅक्शनला जर अफर्मेशन आणि याला जर कनेक्ट केलं तर इथे डिझायनर कोण आहे? डिझायनिंग म्हणजे आपणच स्वतः आहे जे आपण व्हिज्युअलाइज करतो आणि ब्ल्यूप्रिंट आपण आपल्या माइंड मध्ये क्रिएट करायची, आपण क्रिएट करतो, आणि जो डेटा जो जातो तो म्हणजे आपले जे अफर्मेशन्स असतात ना, हे ते अफर्मेशन जे आपण डिझायनर म्हणजे आपलं युनिव्हर्स, त्याला आपण त्या अफर्मेशन थ्रू आपण ती ब्लूप्रिंट देतोय. राईट राईट. जे रिझल्ट आले ते आपल्या लाईफ मध्ये समोरच असतात. एक्सलंट एक्सलंट, ग्रेट, थँक्यू व्हेरी मच जयवंत. खूप छान पद्धतीने तुम्ही शेअर केलं तुमचा एक्सपिरियन्स. आय थिंक जयवंत गेल्या 5 वर्षापासून नुसतं लॉ ऑफ अट्रॅक्शन, अफर्मेशन या सगळ्या गोष्टी फॉलो नाही करत आहे. बाय द वे त्यांची ऍक्शन फ्रिक्वेन्सी पण हायर साईडला आहे. म्हणजे बिलकुल पण असं मानू नका की फक्त तुम्ही अफर्मेशन बोलणार आणि अफर्मेशन बोलल्यावरती तुम्ही ऍक्शन फ्रिक्वेन्सी तुमची मिसिंग असेल किंवा झिरो असेल, देन तुमचा रिझल्ट आय थिंक एंड रिझल्ट अचीव्ह करणार, हे जर तुमचं थिंकिंग असेल तर ऍब्सोल्युटली रॉंग आहे. तो शेख चिल्ली सारखा आय थिंक होईल की तो दिवसा स्वप्न बघायचा आणि सॉरी दिवसा स्वप्न बघून तो त्याच्यावरती ऍक्शन नाही घ्यायचा. सो बिलकुल असं बिहेव करू नका. कारण जयवंत इट्स सेल्फ त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग, मनी मॅनेजमेंट, फायनान्शियल लिटरसी याच्यावरती पण खूप काम करतायत. आणि मला आवडेल की जयवंत इट्स सेल्फ तुम्ही फायनान्शियली फ्री आहात. फायनान्शियल प्लॅनिंग करून 5 इयर्स मध्ये तुम्ही फायनान्शियल फ्रीडम पण अचीव्ह केलेलं आहे. या जर्नी विषयी काय तुम्ही सांगा की फायनान्शियल फ्रीडम जर्नीमध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने फ्रीडम तुम्ही अचीव्ह केलंय? हे आता जसं एक मी थोडस एक मागे जातो, जसं तुम्ही आता म्हटलंच ना की आपण नुसतं अफर्मेशन बोलून चालत नाही, ऍक्शन. तसं मी माझं उदाहरण सांगतो. जसं ह्या गोष्टी ज्या आपण म्हणतो ना व्हिज्युअलाइज करतो, सो मग आपल्या समोर अपॉर्च्युनिटी येते, पण जर ती आपण घेतलीच नाही तर मग आपण ते पुढे जाणारच नाही. जसं मला तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी भेटली की फायनान्स प्लॅनर लावणं, तसं मी माझ्या मित्रांना पण सांगितलं होतं की तुम्ही असं करा, पण ते नुसते व्हिज्युअलाइज करत राहिले, पण ज्यावेळेस ऍक्शन घ्यायची वेळ आली त्यावेळेस ऍक्शन नाही घेतली, आणि त्यामुळे त्या गोष्टी पुढे मग घडल्याच नाही. सो तो एक पॉइंट आहे की आपण नुसतं विचार करून नाही चालणार, आपल्याला त्या रिलेटेड कामं करावी लागतील. मग ते कामं करता करता आपल्याला बरोबर त्या गोष्टी भेटणार, मग त्यावेळेस आपल्याला त्या घेतल्या पाहिजे. तो घेऊन मग पुढे जाल. आणि हा सर तुम्ही म्हटलं होता फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये एक्झॅक्टली तुम्ही काय एक्सपिरियन्स 5 वर्षांमध्ये एक्सपिरियन्स काय फील केलंय आणि तो एक्सपिरियन्स शेअर करा. आणि तुमचे कुठले फायनान्शियल गोल्स आहेत, कारण तुम्ही फायनान्शियल, आय नो की फायनान्शियल फ्रीडम हा तुमचा टॉप मोस्ट प्रायोरिटीचा गोल होता आणि तुम्ही मला वाटतं यंगेस्ट फायनान्शियल फ्रीडम तुम्ही अचीव्ह केलेलं आहे. कारण तुमचं एज आय थिंक 34 आहे, राईट? 33 एज आहे आणि तुम्ही तुमचं फायनान्शियल फ्रीडम जर्नीमध्ये फ्रीडम ऑलरेडी अचीव्ह केलेलं आहे. 51 लाखाचे तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट ऍसेट्स, खूप मोठी गोष्ट आहे बाय द वे, राईट? सो प्लीज त्या 5 वर्षाच्या जर्नीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे, एक क्विकली एका सेंटेन्स मध्ये शेअर. सर आता खरं सांगायचं म्हटलं, आता असं आहे ना की भले मला जॉब वगैरे जरी काय केलं ना, ऍक्टिव्ह इन्कम जरी स्टॉप झालं तरी मी सर्व्हाइव्ह करू शकतो. एवढी आता चांगली कंडिशन आहे
की मला काही टेन्शन घेण्यासारखं नाही आता. आणि हे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे जर हे आधी जर केलं नसतं ना, तर काही बऱ्याचशा मिस्टेक झाल्या असतात ज्या बाकीचे करतात. सर्व पहिली मिस्टेक म्हणजे जे घर घेणं वगैरे असं जे काही गोष्टी असतात ना, तर ते मी घेतलं असतं. पण मी ते घर आता नाही घेतलं, रेंटवर राहतो. बरेच जण म्हणतात की रेंटवर कशाला, आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे. पण मी त्या सगळ्यांना ते सांगतो की घर ही माझी सेकंड प्रायोरिटी असेल. फर्स्ट प्रायोरिटी माझी फायनान्शियल फ्रीडम. अचीव झालं. पण ह्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला ह्या अशा जर्नीमध्येच कळतात की ज्या एका कम्युनिटीमध्ये आपण राहतो ना, त्या कम्युनिटीमध्ये आपण आलो तरच आपल्याला ह्या गोष्टींचं महत्व कळेल. सो ते एक आहे की ज्या प्रकारे तुम्ही जे प्लॅनिंग जे केलेलं त्यानुसार सगळं चालू आहे. आणि सर्वात मेन मोठा डिसिजन तर जे घर होतं ते विकून, कारण की मला दुसरं मोठं घ्यायचं होतं. पण जी सर्वात मोठी डेअरिंग होती की जे विकलेलं घर ते इन्व्हेस्ट करणं, ही सर्वात मोठी डेअरिंग आहे. बरेच जण मला म्हणतात की अरे तू रिस्क घेतली, पण मी त्यांना ते सांगतो ही रिस्क नाहीये. एखादी गोष्ट आपण जसं तुम्ही म्हणता ना की जर ती कॅल्क्युलेट केलं, जी आपण प्रॉपर वेने ज्याचे नॉलेज घेतलं असेल त्या गोष्टी जर आपण केल्या ना, तर त्या रिस्क नसतात. त्याला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क असं म्हणतात. तसंच आहे की जे तुम्ही मला प्लॅनिंग करून दिलं त्यानुसार सगळे प्रॉपर गोल सेट झालेले आणि त्यानुसार आहे काम. तर ह्या गोष्टी झाल्या नसत्या. एक्सलंट. तुमच्या या जर्नीमध्ये जे तुम्ही सक्सेस अचीव केलं की वयाच्या 33व्या वर्षी तुम्ही फायनान्शियल फ्रीडम अचीव केलं, या फ्रीडम मधून पण तुमचं इन्कम जनरेट होण्यासारखं आहे. आणि मीन वाईल तुमचं जे पॅसिव्ह इन्कम आहे, तुमचं पॅशन आहे, त्याच्यातून पण तुम्ही इन्कम जनरेट करतात. तो आयडियल तुमचे 3 इन्कम स्ट्रीम क्रिएट केलेले ऍट द एज ऑफ 33. सो बरेचसे यंग लोक आहेत किंवा काही 40-45 लोक आहेत. सो यांना पण हे जयवंतचं जे सक्सेस आहे हे खूप मोठं लर्निंग आहे की तुम्ही कोणत्याही एज मध्ये तुमचं फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकता. अनलेस अँड अंटिल तुम्ही तुमचं फायनान्शियल लाईफ प्रॉपरली मॅनेज करणं, तुमचे फायनान्शियल गोल प्रॉपरली सेट करणं, या फायनान्शियल गोल्स मध्ये तुमचं पॅसिव्ह इन्कम पण तितकंच महत्वाचं आहे. सो आजच्या या इंटरव्ह्यू मध्ये जयवंत चव्हाण जे 3D व्हिज्युअलायझर आहे, त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे आणि 3 ठिकाणून ऑलरेडी मल्टिपल त्यांचे पॅसिव्ह इन्कम त्यांनी जनरेट करण्याचे सोर्सेस क्रिएट केलेले आहेत. आणि त्यांचा सर्वात मोठा जो वेल्थ गोल त्यांनी सेट केलेला, आय थिंक 6 महिन्या पहिल्या 2 लाख रुपये त्यांना वेल्थ गोल त्यांनी सेट केलेला, अचीव्ह केलेला आहे. अगेन वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेट करतो मी जयवंत. सो थँक्यू व्हेरी मच जयवंत. भेटूया आपण पुढच्या जर्नीमध्ये. आणि तुमचा वेल्थ गोल तुम्ही जो सेट केलाय ना, आता ही वेळ आली की त्याला थोडेसे चेंजेस पण करणं फार गरजेचं आहे. कारण आपण ऑलवेज काय म्हणतो की जो तुम्ही कम्फर्ट आता क्रिएट केलाय ना, तो आता पुन्हा डिस्कम्फर्ट करणं फार गरजेचं आहे. Thank you very much, Jaivan. And all the best. Congratulations. Bye. Thank you, sir.